नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? बालपण हे आयुष्यातलं सर्वात सुंदर पर्व. बालपण म्हणजे मस्तीत रमलेले दिवस. बालदिनाच्या निमित्ताने आजचा व्हिडिओ हा माझ्या सगळ्या छोट्या दोस्तांसाठी मी घेऊन आली आहे. प्रत्येक आईच्या मनात आपल्या बाळाचं आरोग्य कसं उत्तम ठेवता येईल आणि माझं बाळ या जगात शारीरिक आणि मानसिकरित्या कसं छान जगू शकेल याचा विचार कायम असतो. त्याचबरोबर असते थोडीशी काळजी सुद्धा. त्यामुळे आज मी अशा सगळ्या आयांच्या मनातली काळजी मिटवण्यासाठी त्यांना काही गुणकारी होमिओपॅथिक औषधांची ओळख करून देणार आहे, ज्याचा वापर करून लहानग्यांची रोगप्रतिकार शक्ती, इतर लहान मोठे आजार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहींच्या बाबतीत असणारे बिहेवियरल प्रॉब्लेम्स खूप छान बरे होणार आहे. प्रत्येक आईने आवर्जून बघावा असा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्या काळजी करणाऱ्या आयांसोबत नक्की शेअर करा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्या त्यांच्या लहान मुलांची काळजी करणार नाहीयेत तर काळजी घेणार आहेत. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेल्थ केअर, हेअर केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेस्ट होमिओपॅथिक इम्युनिटी बूस्टर, बेस्ट होमिओपॅथिक बेड वेटिंग मेडिसिन, सेफ अँड इफेक्टिव्ह कोल्ड कफ अँड फीवर मेडिसिन फॉर किड्स, very good homeopathic medicine for constipation in children, homeopathy for vitamin D deficiency in children, excellent pediatric digestive for improving appetite of your kids, and seventh, some behavioral problems which can be treated with homeopathic medicines. या सगळ्या कंडिशन्समध्ये होमिओपॅथिक औषधांचा रोल हा आजार मुळापासून बरा करण्याचा असतो, ज्याला आपण क्युरेटिव्ह मोड ऑफ ट्रीटमेंट असं म्हणतो. म्हणून लहान मुलांसाठी होमिओपॅथी ही एक उत्तम औषधोपचार पद्धत आहे. आपण बघूयात बेस्ट होमिओपॅथिक इम्युनिटी बूस्टर. प्रत्येक आईच्या मनातला खूप कॉमन प्रश्न म्हणजे मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल. तुमचं मूल जर वारंवार आजारी पडत असेल, प्रत्येक 15 दिवसांनी सर्दी, खोकला, ताप, प्रत्येक महिन्याला डोळ्यांचं इन्फेक्शन, कानाचं इन्फेक्शन, घशाचं इन्फेक्शन, थोडंसं इथे तिथे खाल्लं तर लगेच पोट खराब, वेदर चेंज झाले, थंडीतून गरम वातावरण झालं, पाऊस झाला, आजारी, बाहेर खेळून आलं, थंड पाणी पिलं, खोकला सुरू, नाक बंद, झोपेत श्वास घ्यायला त्रास, रिकरंट इलनेस इन चिल्ड्रन्स असे आजार वारंवार होत असतील आणि तुम्ही त्याला डॉक्टरांना दाखवून आणत असाल, डॉक्टर काही औषधं, अँटीबायोटिक्स, इन्हेलर्स देऊन तो एपिसोड बरा करतात, पण परत 10-15 दिवसांनी यू आर बॅक टू स्क्वेअर वन. याचा मेन कॉज हा आहे की त्या लहानग्याची इम्युनिटी ही वीक आहे. फक्त आजारपणाचा, इन्फेक्शनचा एपिसोड ट्रीट करून भागणार नाहीये, तर त्यासोबतच त्याची इम्युनिटी पण बिल्ड केली पाहिजे. मुलांना फ्रूट्स खावेसे वाटतात, उन्हाळ्यात आईस्क्रीम खावंसं वाटतं, पण पेरेंट्स म्हणतात नको, आजारी पडशील. ऋतूप्रमाणे सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टींचा आनंद घेणं हे नॅचरल आहे. त्यामुळे त्यांना असं औषध तुम्ही द्या ज्याने त्यांची इम्युनिटी छान डेव्हलप होईल. ते लहान मूल त्या सगळ्या गोष्टी खाऊ शकेल ज्या त्याला खाव्याशा वाटतात, एन्जॉय कराव्याशा वाटतात. जर यासाठी तुम्ही काही क्युरेटिव्ह ट्रीटमेंटचा विचार करत असाल, ज्याने मुलांची इम्युनिटी ही स्ट्रेंथन झाली पाहिजे, मूल वारंवार आजारी नाही पडलं पाहिजे, यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप सुंदर ड्रॉप्स अवेलेबल आहेत. ब्यूम 20 ड्रॉप्स, इम्युनिटी बूस्टर ड्रॉप्स, बायोफोर्स AG स्वित्झर्लंड या कंपनीचे हे ड्रॉप्स येतात. अतिशय उत्तम औषध, 2 वर्षांच्या पुढे सगळ्या वयोगटाच्या मुलांना आपण वापरू शकतो.
पाऊण कप कोमट पाण्यात 8 ते 10 थेंब औषध घालून ते पाणी सकाळी अनुषापोटी मुलांना देऊ शकता. 8 ते 10 वयोगटाच्या पुढील मुलांसाठी दिवसातून 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी वापरा. यूज दिस ड्रॉप्स अँड से गुड बाय टू फ्रीक्वेंट इलनेसेस. दुसरी कॉमन तक्रार जी ऑलमोस्ट सगळ्याच आयांची असते ती म्हणजे माझं बाळ नीट जेवत नाही किंवा जेवतं पण अंगाला लागत नाही. मुलं अंडर नरिश्ड किंवा अंडरवेट असतात. मी स्वतः पण एक आई असल्यामुळे आय कॅन टोटली रिलेट विथ ऑल दॅट मॉम्स. त्यांचा प्रॉब्लेम मी समजते. लहान मुलांमध्ये वाढीचं वय असल्या कारणाने वारंवार भुकेशी रिलेटेड किंवा पचनाशी रिलेटेड तक्रारी कॉमनली दिसतातच. अपचन, गॅस, फ्लॅच्युलन्स, कॉन्स्टिपेशन, जेवण न जाणे, भूक न लागणे या सगळ्यासाठी उत्तम ड्रॉप्स डोळे झाकून तुम्ही हे औषध वापरू शकता. इतकं सेफ औषध जेवणाची तक्रार करणाऱ्या प्रत्येक लहान मुलांच्या आईचा बेस्ट फ्रेंड म्हणजे SBL कंपनीचे काल्मेग पेडियाट्रिक डायजेस्टिव्ह ड्रॉप्स, जे मुलांच्या भूक वाढीसाठी, खाण्यापिण्याच्या तक्रारी इम्प्रूव्ह करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, अंडरवेट मुलांच्या वेट मॅनेजमेंटसाठी खूप हेल्पफुल आहेत. जेवणाच्या पोटाच्या तक्रारी सुधारल्या की ते मूल आपोआपच आनंदी आणि सुदृढ राहतं आणि मुलांना आनंदी बघून आईसुद्धा आनंदी राहते. पाऊण कप पाण्यात 5 ते 10 थेंब ड्रॉप्स दिवसातून 3 वेळा सकाळी, दुपारी, रात्री जेवणाआधी 1 तास सुरू करा. या औषधाला कोणतीही चव नसते. मुलं हे औषध पाण्यातून सहज पितात. 6 महिने ते वर्षभरापर्यंत तुम्ही हे औषध दिवसातून 1 वेळा आरामात वापरा. कोणतेही साईड इफेक्ट अजिबात नाहीत. 2 वर्षांच्या पुढच्या मुलांना तुम्ही आरामात हे देऊ शकता. वय लहान, डोस कमी, वय जास्त, डोस वाढवायचा. हा एक बेसिक रूल लक्षात ठेवायचा. तसंच कंप्लेंट्स बऱ्या होताना डोस पण कमी करायचा. 3 वेळेच्या ऐवजी एकदा याप्रमाणे. तिसरी तक्रार म्हणजे बेड वेटिंग, ज्यालाच नॉक्ट्युर्नल एन्युरिसिस असं सुद्धा म्हणतात. साधारण 5 वर्षांच्या पुढच्या मुलांना औषधांची गरज लागते, कारण या वयात त्यांची ब्रेन डेव्हलपमेंट ही संपूर्ण झालेली असते आणि स्टेईंग ड्राय ॲट नाईट हे रिझनेबली एक्सपेक्टेड असतं, पण तसं होत नाही. त्यामागे वेगवेगळी कारणं सुद्धा असतात. फिजिकल, न्यूरोलॉजिकल डिले इन डेव्हलपमेंट, सायकोलॉजिकल इश्यूज, स्ट्रेस, एन्झायटी किंवा काही मेजर चेंजेस इन दॅट चाइल्ड्स लाईफ, इमोशनल ट्रॉमा असू शकतात, जेनेटिक हेरिडेटरी फॅक्टर्स असू शकतात, काही मेडिकल कंडिशन्स जसं की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, कॉन्स्टिपेशन, अंडर डेव्हलप ब्लॅडर, पीडियाट्रिक डायबिटीज किंवा काही केसेसमध्ये तर काहीही नाही, फक्त डीप स्लीप, फुल ब्लॅडर, इम्प्रॉपर टॉयलेट ट्रेनिंग असतात. तेव्हा मुलांना झोपण्यापूर्वी 1-1.5 तास आधी भरपूर पाणी प्यायला अजिबात द्यायचं नाहीये. झोपण्याच्या जस्ट आधी टॉयलेटला पाठवायचंय आणि मगच झोपवायचंय. R74 ड्रॉप्स फॉर नॉक्ट्युर्नल एन्युरिसिस हे डॉक्टर रेक्वेक कंपनीचे जर्मन मेड ड्रॉप्स येतात. अगेन वन मोर जेम ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन्स फॉर किड्स. वापरून बघा अँड सी द मॅजिक. मला कमेंटमध्ये कळवा औषधाचा उपयोग झाला की नाही ते. अर्धा कप पाण्यात 8 ते 10 थेंब औषध दिवसातून 2 वेळा. सगळ्या वयोगटासाठी डोस हा सारखाच असेल. 2 ते 4 महिने वापरा. रिझल्ट्स लवकर दिसले तर डोस कमी करा. बेस्ट होमिओपॅथिक कोल्ड कोरायझा ॲज वेल ॲज कफ मेडिसिन्स आपण बघूया. सीझनल चेंजेस किंवा शाळेत एका मुलाला सर्दी खोकला झाला की बऱ्याच मुलांना त्याची लगेच लागण होते. डे केअरला जाणाऱ्या लहान मुलांमध्ये हा कॉमनली दिसणारा प्रॉब्लेम आहे. फक्त सर्दी बरेच डॉक्टर ट्रीट करत नाहीत, कारण ते बॉडीचं डिफेन्स अँड क्लिन्झिंग मेकॅनिझम असतं. अशा वेळेस होम मेडिसिन किटमध्ये मस्ट हॅव असणारी ही औषधं आहेत. फक्त सर्दी असेल तर बायो कॉम्बिनेशन नंबर 5 कोल्ड अँड कोरायझा टॅबलेट्स. सर्दी आणि खोकला दोन्ही असेल तर बायो कॉम्बिनेशन नंबर 6 कफ, कोल्ड अँड कटार टॅबलेट्स. 3 गोळ्या 3 वेळा असा सेफ डोस ठेवू शकता. इवन ॲडल्ट सुद्धा हे औषध वापरू शकतात. 5 गोळ्या 3 वेळा याप्रमाणे.
उत्तम 12 क्षारांचं औषध, सेफ आणि इफेक्टिव्ह नक्की वापरून बघा. कॉन्स्टिपेशन इन चिल्ड्रन. 2 वर्षांच्या पुढची लहान मुलं जर नीट टॉयलेट ट्रेन झाली नसली किंवा टॉयलेट सीटवर बसायला घाबरतात, उभं राहूनच शी करतात, यामुळे मलासनात प्रॉपर बसून शी न केल्याने ती दाबली जाते, ज्याने मुलांना गॅसेस होतात आणि इतरही अनेक पचनाच्या तक्रारींमुळे, खाण्यापिण्याच्या प्रॉब्लेम्समुळे कॉन्स्टिपेशन म्हणजेच संडास नीट साफ होत नसेल, कडक होत असेल, मूल शी करताना रडत असेल, शी करायला घाबरत असेल, संडासच्या जागेवर कडक शी झाल्यामुळे जखमा झाल्या असतील, तर बायो कॉम्बिनेशन नंबर 4 कॉन्स्टिपेशन पिल्स या SBL कंपनीच्या 2 गोळ्या 2 ते 3 वेळा द्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह. सीझनल चेंजमध्ये लो इम्युनिटीमुळे व्हायरल इन्फेक्शन होतं, ज्यामध्ये ताप, अंगदुखी, जॉईंट पेन, वीकनेस, डोकंदुखी, घशात रॅश येणं, घसा दुखणं, लालसर होणं, सर्दी, खोकला, व्हायरल फीवरशी संबंधित तक्रारी असतात. ताप जर 100 डिग्री फॅरेनहाइटच्या पुढे गेला तरच तापाचं ॲलोपॅथिक औषध लहान मुलांना आपण देतो. अशा वेळेस एक नील नावाचे SBL कंपनीचे ड्रॉप्स मुलांना देऊ शकता, ज्यामुळे ताप 100 डिग्री फॅरेनहाइट्स क्रॉस करत नाही किंवा ॲलोपॅथिक औषध देण्याची वेळ कमीत कमी येते. एक नील व्हायरल इन्फेक्शन ड्रॉप्स सीझनल अटॅक्स फाईट करतात आणि मुलांची इम्युनिटी सुद्धा बूस्ट करतात. पाव कप पाण्यात 10 थेंब 2 ते 4 वेळा दिवसभरात आपण घेऊ शकतो. आयडियल डोस केस टू केस डिसाईड होतो. टेम्परेचर किती आहे आणि पेशंटची कंडिशन कशी आहे हे बघून ते ठरवलं जातं. रिझल्ट्स मस्त आहेत. इवन ॲडल्ट सुद्धा हे वापरूच शकतात. ॲडल्ट डोस 15 ते 20 ड्रॉप्स 3 वेळा असा असतो. लहान मुलं एक कंप्लेंट करतात, रात्री झोपताना किंवा झोपेत पाय दुखतायत. झोपेत त्यामुळे मुलं रडतात, पाय झाडतात. 2, 3, 4 वर्षांच्या ग्रोईंग एज ग्रुपमध्ये असणाऱ्या लहान मुलांना ही तक्रार जास्त असते. लेग पेन ड्युरिंग नाईट आर युजली ग्रोईंग पेन्स. अशा वेळी तुम्ही त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन D इंट्रोड्यूस करू शकता. त्याचबरोबर अशा तक्रारीसाठी कल्केरिया फॉस, बेलाडोना, गोयाकम अशा इफेक्टिव्ह होमिओपॅथिक मेडिसिन्सचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. छान रिझल्ट्स, सेफ आणि इफेक्टिव्ह. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. यासाठी होमिओपॅथीमध्ये क्युरेटिव्ह उपचार उपलब्ध आहेत. अशा तक्रारींसाठी होमिओपॅथिक डॉक्टर्सना नक्कीच कन्सल्ट करणं खूप खूप फायद्याचं ठरतं. बिहेवियरल प्रॉब्लेम्स हे आजार नसतात, त्यामुळे मुलांना मारणं, धोपटणं, रागवणं, धमकावणं हे यामागचं उत्तर नाही. अशा मुलांना वेगळ्या पद्धतीने हँडल करण्याची गरज असते. एक होलसम अप्रोच महत्त्वाचा असतो, जो होमिओपॅथीमध्ये उपलब्ध आहे. अर्ली मास्टुर्बेशन इन चिल्ड्रन. येस, खूप लहान मुलं 2-3 वर्षांची किंवा प्री स्कूलर्स आपल्या प्रायव्हेट ऑर्गनसोबत खेळतात. मुलं किंवा मुलीसुद्धा, किंवा आपल्या अंडरपॅन्ट्सच्या आत हात घालून आपल्या प्रायव्हेट पार्ट्सला टच करतात, किंवा झोपण्यापूर्वी उलटं पोटावर झोपून आपल्या बॉडीला टू अँड फ्रो मोशनमध्ये रब करतात, सो दॅट त्यांचे प्रायव्हेट पार्ट्स वजायना और पेनिस रब होतील. अशा कंडिशन्सला आपण अर्ली मास्टुर्बेशन इन चिल्ड्रन असं म्हणू शकतो. यामागे खूप रिझन्स असू शकतात. बोर्डम, इम्प्रॉपर चॅनलायझेशन ऑफ एनर्जीज. मुलं नॉर्मल क्युरिओसिटीच्या फेजमध्ये सुद्धा जाऊ शकतात की हे प्रायव्हेट ऑर्गन्स नक्की आहेत तरी काय, किंवा हा एक सेन्सरी इश्यू सुद्धा असू शकतो, जो बऱ्याच ऑटिस्टिक किंवा ADHD असणाऱ्या मुलांमध्ये बघितला जातो, ज्यामध्ये ती मुलं प्रायव्हेट पार्ट्स रब करून ट्राय टू सीक प्लेजर. यामुळे खूप पेरेंट्सला एम्बॅरेसमेंट होते, कारण मुलांना हा सेन्स नसतो की हे करायचंय कुठे. ते शाळेत असं करतायत, पार्कमध्ये असं करतायत, ज्यामुळे शाळेतून कंप्लेंट्स यायला लागतात. यासाठी क्युरेटिव्ह ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. डू कन्सल्ट अ होमिओपॅथिक डॉक्टर. काही मुलं जी खूप छान वेल डेव्हलप्ड असतात किंवा ओबेसिटी असते, फिजिकली एकदम छान डेव्हलप्ड असतात, पण डोक्याने एकदम कमजोर असतात. लोक म्हणतात फक्त अंगानेच वाढलाय, डोक्याने अजिबात नाही. डोक्याने एकदम मंद आहे, कमी आहे. आणि दुसरं म्हणजे
एक्स्ट्रीम सेक्शुअल डिझायर, अगदी 2-3 वर्षांची मुलं जी जेनायटल ऑर्गन्स प्रेस करण्याची टेंडन्सी शो करतात, प्रायव्हेट पार्ट्स रब करतात, अशा ऑटिस्टिक मुलांसाठी एक खूप महत्त्वाचं आणि कॉमनली वापरलं जाणारं होमिओपॅथिक औषध म्हणजे ब्युफोराना, जे औषध टोड किंवा फ्रॉग सिक्रेशन्स पासून बनवलं जातं. अशा प्रकारच्या केसेसमध्ये खूप इम्पॉर्टंट आणि छान रिझल्ट्स देणारं हे औषध आहे. असा प्रॉब्लेम असणारी मुलं जर तुमच्या माहितीत असतील तर त्यांना नक्कीच चांगल्या होमिओपॅथिक कन्सल्टंट्सना दाखवा, कारण हे प्रॉब्लेम्स लवकर ट्रीट करणं खूप गरजेचं असतं. मी सुद्धा ऑनलाईन किंवा माझ्या क्लिनिकमध्ये अशा प्रकारच्या केसेस हँडल करते. तुम्ही मला सुद्धा भेटू शकता. कन्सल्टेशन शिवाय मनाने ही औषधं वापरू नका. खूप लहान मुलांच्या आईवडिलांची तक्रार असते की आमचं मूल रात्री झोपत नाही तर मग काय करतं? अशा मुलांसाठी एक खूप इम्पॉर्टंट टिप मी आज सांगणार आहे. मूल रात्री खूप एक्सायटेड असतं, ॲक्टिव्ह असतं, त्याला खेळायचं असतं. 2 वाजता 3 वाजता रात्री खेळणी घेऊन येईल. त्याला वाटत असतं की आईवडिलांनी त्याच्यासोबत खेळलं पाहिजे. मग पेरेंट्स वैतागून त्याला मोबाईल देऊन टाकतात. पेरेंट्स वैतागतात, त्यांची झोप होत नाही. अशा रात्री हायली ॲक्टिव्ह, रात्री खेळणाऱ्या, एनर्जेटिक, एक्सायटेड मुलांना त्यांचं कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन कोणतंही असो, त्यांना इंटरकरंट रेमेडी मेडोरायनम इन हायर पोटेन्सी ट्राय करा. मेडोरायनम 200 किंवा 1M सिंगल डोस. काही मुलं अभ्यासात खूप छान असतात, छान ग्रेड्स आणतात, सिन्सिअर असतात, पण काही अक्यूट आजारपणानंतर जसं की न्यूमोनिया झाला, ब्रॉन्कायटिस झाला, अक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा इतर कुठलाही आजार आणि सडनली त्यांचा त्या आजारपणानंतर अभ्यासामधला इंटरेस्ट कमी झालेला दिसतो. त्यांच्या ग्रेड्स खाली गेलेल्या असतात. लिहायचा कंटाळा, मी ओरली सांगेन पण मला लिहायचं नाहीये, अभ्यासाला बसलं की डोकं दुखतंय, अशा केसेसमध्ये रेमेडी आहे ट्युबरक्युलिनम. ट्युबरक्युलिनम 200 सिंगल डोस किंवा हायर डोस, डिपेंड्स अपॉन केस. अँड सी द मॅजिक. सतत रडणारी, खूप क्रँकी, आईला चिकटून बसणारी लहान मुलं, आईच्या कडेवरून उतरायचंच नाही, अशा लहान मुलांच्या आयांची अक्षरशः कीव येते. इतक्या त्या मुलांच्या मागे एक्झॉस्ट झालेल्या दिसतात. काही कारणाने ते मूल रडायला लागलं की 2, 3, 4 तास नॉन स्टॉप रडत राहतं, भुनभुन करतच राहतं. आणि बरं मारलं, रागवलं तर ते अजूनच जोरात रडतं. अशा मुलांसाठी चॅमोमिला 200 किंवा सीना 200 सिंगल डोस मस्त काम करतो. डाऊन सिंड्रोमच्या मुलांसाठी सगळ्यात पहिली आणि मोस्ट इफेक्टिव्ह रेमेडी ज्याचा आपण विचार करायचा आहे आपल्या प्रॅक्टिसमध्ये, ती म्हणजे मेडोरायनम 200. सगळ्या होमिओपॅथसाठी ही एक इम्पॉर्टंट टिप आहे. तुमच्याकडे डाऊन सिंड्रोमचा पेशंट जर आला, नेहमी ट्रीटमेंट सुरू करताना पहिलं औषध प्रिस्क्राईब करा मेडोरायनम. वंडरफुल रिझल्ट्स. तुम्ही कधी अशी मुलं पाहिली आहेत का जी शाळेत कधीच एका जागेवर अजिबात बसत नाहीत, कायम रेस्टलेस असतात, फिरत असतात? त्यांना शांत बसवणं म्हणजे टास्क असतो आपल्यासाठी. संपूर्ण वर्गाला डिस्टर्ब करतात, अभ्यास करत नाहीत, इतर मुलांना मारतात, चावतात, टीचर्सने शिकवलेलं त्यांना समजत नाही, लक्षात राहत नाही. अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये ती इतर समवयीन मुलांपेक्षा बेटर असू शकतात. आपल्याला वाटतं की हे मूल मुद्दाम असा त्रास देतंय, बेशिस्त आहे, पण ही मुलं न्यूरो डायव्हर्जंट किड्स असतात. हा कोणता आजार नसतो, कोणता डायग्नोसिस नसतो, पण हा काही घटकांचा समूह असतो, जसं की ऑटिझम, ADHD, लर्निंग डिसेबिलिटी, डिस्लेक्सिया, डेव्हलपमेंटल डिले, स्पेक्ट्रम डिसऑर्डर. या मुलांना मारायची, रागवायची, धमकवायची गरज नसते, फक्त वेगळ्या पद्धतीने हँडलिंगची, वेगळ्या ॲप्रोचची गरज असते. औषधांसोबत थोडं सामुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंगची गरज असते. अशा मुलांबद्दल शाळेतून कंप्लेंट्स येतात, सायकॅट्रिस्टकडे न्या, काउन्सिलर्सकडे न्या, असं म्हणल्यावर पेरेंट्स घाबरून जातात. त्यामुळे तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांना नक्की कन्सल्ट करू शकता. होमिओपॅथीने अशा मुलांना क्युरेटिव्ह ट्रीटमेंट देणं शक्य असतं. त्यासाठी अर्ली इंटरव्हेन्शन खूप महत्त्वाचं आहे. जेवढ्या लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू कराल तेवढे चान्सेस
जास्त असतात ते मूल बरं होण्याची, यासाठी नक्कीच होमिओपॅथिक डॉक्टरांची भेट घ्या. मुलांशी संवाद साधा, त्यांना प्रोत्साहित करा. तुमच्या मुलांवर तुम्ही किती प्रेम करता हे त्यांना सांगण्याची कोणतीही संधी सोडू नका. कारण त्यांचं हसू म्हणजेच आयुष्याची खरी श्रीमंती. माझ्या तमाम लहान दोस्तांना बालदिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.